शाळा सुरू होत आहेत. शाळा सुरू झाल्या की आमच्याकडची गर्दी अचानक वाढायला लागते. कारण पहिल्या दिवसापासून सर्दी, ताप, खोकला अशा संसर्गजन्य आजारांनी मुले त्रस्त होतात. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या आजारांचे प्रमाण का वाढत आहे आणि आपण ह्यांना आळा कसा घालायचा हे बघणार आहोत. शाळा, ट्यूशन, ॲक्टिव्हिटी क्लासेस, खेळण्याच्या जागा अशा ठिकाणी खूप मुले एकत्र जमतात. ह्यामध्ये जर काही जणांना सर्दी, ताप, खोकला किंवा इतर काही संसर्गजन्य आजार झाले असतील तर इतर बाकी मुलांपैकी ज्यांची इम्युनिटी कमी आहे अशा मुलांना ह्या रोगाची लगेच लागण होते आणि ते आजारी पडतात. आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू असतात. अगदी TB सारख्या आजारांचेही जीवजंतू आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये असतात. अशा वेळेला प्रत्येकाला त्याची लागण होत नाही. तर ज्यांची प्रतिकार क्षमता कमी असते अशा व्यक्तींनाच ह्या रोगांची लागण होत असते. प्रतिकार क्षमता कमी असणाऱ्या व्यक्तींमध्येच हानिकारक बॅक्टेरिया, व्हायरसेस किंवा फंगसचे इन्फेक्शन लवकर होते आणि ह्याचा प्रत्यय आपण कोरोना काळात घेतलेला आहे. तो काळ आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्याच काळामध्ये प्रतिकार क्षमतेचे महत्त्व अधोरेखित झाले. तुम्हाला आठवत असेल तर आधी वर्षातून 1 किंवा 2दाच सर्दी, ताप, खोकला असे आजार व्हायचे आणि ते लवकर बरेही व्हायचे. परंतु सध्याची परिस्थिती खूप भयावह आहे. विशेषतः लहान मुले ही वर्षातून 4 ते 5 महिने आजारी असतात. सर्दी, खोकला हे कायमस्वरूपी त्यांच्या मागे लागलेले आहेत. थोडा जरी ऋतू बदल झाला किंवा वातावरण बदलले तरी लगेच सर्दी खोकला होतो आणि ते लवकर बरे होत नाहीत. पेशंट सांगतात की मॅडम, आमच्या कफ सिरपच्या बाटल्या संपल्या परंतु आम्हाला काहीच गुण येत नाही. बालवय हे शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि मानसिक विकासासाठी खूप महत्त्वाचे वय आहे. ह्या काळामध्ये हा विकास खूप वेगाने होत असतो. अशा वेळेला जर वारंवार आजारी पडलं तर ह्या विकासाला खीळ बसते. त्यासोबतच वेळही वाया जातो. पालकांचाही वेळ आणि पैसा हा खूप वाया जातो. पालकांनाही मानसिक ताणाला सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी काय करायचे हे आपण आज बघणार आहोत. सर्वप्रथम आपण हे का होते ह्याच्या कारणांचा आढावा घेणार आहोत. नंबर 1 आहे वातावरणातील प्रदूषण. हा असा घटक आहे की जो आपण टाळू शकत नाही. शुद्ध, स्वच्छ हवेचा अभाव हे ह्याच्यामागे एक अतिशय महत्त्वाचे कारण आहे. नंबर 2 आहे बदलती जीवनशैली. बदलती जीवनशैली हा सध्या सर्वच आजारांचं मुख्य कारण आहे. ह्याच्यामध्ये रात्रीचे जागरण आहे, सकाळी उशिरा उठणे आहे, त्याच्यामुळे होणारी अपुरी झोप ह्या सर्व कारणांचा ह्याच्यामध्ये समावेश होतो. नंबर 3 आहे व्यायामाचा अभाव. मैदानी खेळांचे प्रमाण कमी होत चालले आहे आणि मोबाईलवर दिवसेंदिवस मुलं जास्ती गुरफटत चालली आहेत. ह्याच्यामुळे मुलांचीही बैठी जीवनशैली होत आहे आणि त्याच्यामुळे मुलांची ॲक्टिव्हिटी कमी पडते आणि त्याच्यामुळे त्यांची प्रतिकार क्षमता कमी होते. नंबर 4 चौरस आहाराचा अभाव. सध्या वरण, भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर असे पूर्ण ताट मुले जेवत नाहीत. सर्व भाज्या खात नाहीत आणि ह्यामुळेच त्यांना सगळी पोषणतत्व मिळत नाहीत. आहारामध्ये अतिगोड पदार्थांचा वापर जास्ती करणे, जसं चॉकलेट्स, केक्स, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक अशा पदार्थांचा वापर मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मी नेहमी माझ्या पेशंटना सांगत असते की आईवडिलांकडे पैसे जास्ती आले की त्याचे दुष्परिणाम मुलांना भोगावे लागतात. कारण अशाच वेळेला हे पदार्थ जास्ती प्रमाणामध्ये आईवडील पुरवतात आणि ते त्यांच्या तब्येतीला हानिकारक ठरते. तळलेल्या पदार्थांचा जास्ती वापर, जसे वेफर्स आहेत, कुरकुरे आहेत, प्रिझर्वेटिव्ह वापरलेल्या पदार्थांचा जास्ती वापर, जसे सॉस आहे, जॅम आहे,
ह्या पदार्थांचा वापर मुलांच्या दैनंदिन आहारामध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि हे अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. मुलांच्या शरीरामध्ये केमिकल्स जाण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. फळं, भाज्या, धान्य ह्यामध्येही पेस्टिसाइड्सचा वापर मुक्त हस्त्याने करण्यात येतो. त्यामुळे ते केमिकल्स त्यांच्या पोटामध्ये जातात. त्यासोबतच ह्यांच्यामध्ये अँटीबायोटिक्सचा वापर खूप जास्ती प्रमाणामध्ये करण्यात येतो. साधी शिंक आली तरीही अँटीबायोटिक वापरण्याचे प्रमाण भारतामध्ये जास्ती आहे. भारतामध्ये अँटीबायोटिक्सचा वापर हा अत्यंत सढळ हस्ताने करण्यात येतो आणि त्याचे दुष्परिणाम हे लहान मुलांना आयुष्यभर भोगावे लागतात. आत्तापर्यंत आपण ह्या मुलांची प्रतिकारक्षमता कमी का पडते आणि त्याची काय कारणे आहेत ही बघितली. परंतु आता आपण त्यांची प्रतिकारक्षमता कशी वाढवायची आणि त्यांना ह्या आजारांपासून कसे वाचवायचे ते बघणार आहोत. सर्वप्रथम म्हणजे त्यांच्या झोपायच्या आणि उठायच्या वेळा व्यवस्थित ठेवाव्यात. रात्री 10 ते सकाळी 6 किंवा 7 ही वेळ त्यांच्या झोपेची असावी. त्यामुळे त्यांची झोप पुरेशी आणि योग्य वेळेमध्ये होते. सकाळी उठल्यानंतर लहान मुलांचे पोट साफ होत आहे की नाही ह्याकडे लक्ष द्यावे. बऱ्याच मुलांना शाळेच्या गडबडीमुळे किंवा असेही सकाळी शिला देण्याची सवय नसते आणि पालकही ती त्यांच्यावर बिंबत नाहीत. त्यामुळे त्यांचे पोट साफ होत नाही आणि त्यांच्या मागे पचनाच्या तक्रारी लागू शकतात. मुलांना टूथपेस्टऐवजी दंतमंजन वापरावे. तुम्ही बघत असाल टूथपेस्टमध्ये फ्लोराईडसारखे अनेक केमिकल्स आणि टूथपेस्ट ही गोड असते. परंतु आयुर्वेदामध्ये दंतमंजन हे कडू, तुरट, कषाय अशा रसाचे सांगितलेले आहे आणि हे अनेक औषधी वनस्पतींपासून तयार केलेले असते. त्यामुळे दंतमंजन वापरल्यास हिरड्या आणि दाताचे आरोग्य तर चांगले राहते, परंतु हे रस लाळेमध्ये मिसळतात आणि त्याच्यामुळे पचन चांगले राहते आणि घसा आणि तोंडाचे आरोग्यही चांगले राहते. मुलांना रोज अभ्यंग करावे. अभ्यंग म्हणजे रोज तेलाने मालिश करणे. अगदी 5 ते 7 मिनिटासाठी ही मालिश केली तरी चालते, परंतु रोज मुलांना कोमट तिळाच्या तेलाने अभ्यंग करावे. विशेषतः छाती, पोट, पाठ अशा ठिकाणी अभ्यंग केल्यास त्याच्यामुळे त्यांची प्रतिकारक्षमता वाढते आणि त्यांच्या श्वसनसंस्थेची प्रतिकारक्षमताही चांगली होण्यास मदत होते. रोज जमले नाही तरी कमीत कमी आठवड्यातून एकदा किंवा 2दा हे अभ्यंग करावे. अभ्यंग केल्यानंतर मुलांना आंघोळ करताना गरम पाण्याने शेकावे. त्यामुळे त्यांना कफाचे आजार होत नाहीत. मुलांना रोज व्यायाम करण्याची सवय लावावी. व्यायाम हा सकाळी पोट साफ झाल्यानंतर भूक लागायच्या आधी केला जातो. ह्यामध्ये सूर्यनमस्कार हा सर्वांगीण आणि सर्वोत्तम व्यायाम आहे. ह्याच्यामध्ये 12 आसनांचा प्रयोग होतो. लहान मुलांना 12 ते 24 सूर्यनमस्कार घालायला सांगावेत. व्यायाम हा प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठीचा एक अतिशय स्ट्रॉंग पिलर आहे. सूर्यनमस्कार हा शारीरिक व्यायाम आहे, पण त्यासोबतच लहान मुलांना ओंकार गुंजन करायला सांगावे. ओंकार साधना ही लहान मुलांच्या भावनिक, मानसिक आणि बौद्धिक वाढीसाठी फायदेशीर ठरते. ओंकाराचे जे व्हायब्रेशन्स निर्माण होतात त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीचा विकास खूप वेगाने होतो. ज्या मुलांना वारंवार सर्दी, खोकला होतो अशांना रोज गरम पाणी, हळद आणि मीठ ह्याच्या पाण्याने गुळण्या करायची सवय लावावी. नस्य म्हणजे नाकात औषध टाकणे. आयुर्वेदातील पंचकर्मामध्ये नस्य हे एक पंचकर्म सांगितलेले आहे. सर्दी, खोकला ह्यामध्ये नस्य हे पंचकर्म महत्त्वपूर्ण काम करते. नाकामध्ये गाईचे साजूक तूप टाकणे किंवा जर वारंवार काही आजार होत असतील तर वैद्यांच्या सल्ल्याने औषधी तेलाचे थेंब टाकणे हे नस्याचे स्वरूप असते. अशा वेळेला आपण घरच्या घरी एक साधा उपाय करू शकतो. तो म्हणजे कुठेही गर्दीच्या ठिकाणी, शाळेत जाताना, खेळायला जाताना आपण नाकामध्ये गाईच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे प्रतिसारण करावे. त्यामुळे नाकाद्वारे जे इन्फेक्शन होते त्याचे 50% चान्सेस कमी होतात आणि आजारांचे प्रमाणही कमी होते. मुलांना भूक लागते की नाही ह्याकडे लक्ष द्यावे. पालकांना विशेषतः आईला अशी सवय असते की दर थोड्या थोड्या वेळाने मुलाला काहीतरी खायला द्यायचे, परंतु अशा वेळेला मुलाला जर भूक लागली नसेल तर त्यांची पचन बिघडते आणि त्यांची प्रतिकारक्षमता कमी होते
आणि त्यासोबतच त्यांना जंतही होतात. जंतामुळेही मुलांचे इन्फेक्शन्स होण्याचे प्रमाण वाढत असते. मुलांची प्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी त्यांना जर भूक व्यवस्थित लागत असेल तर आपण च्यवनप्राश देऊ शकतो. च्यवनप्राश हे एक आवळ्यापासून तयार केलेले औषध असते आणि शक्यतो बाजारात इतर कोणत्याही मिळणाऱ्या च्यवनप्राशपेक्षा स्वामला च्यवनप्राश सगळ्यात चांगला असतो. सुवर्णप्राशन हा लहान मुलांची प्रतिकारक्षमता सुधारण्यासाठीचा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. जन्मलेल्या मुलांपासून ते 16 वर्षापर्यंत आपण सुवर्णप्राशन देऊ शकतो. सुवर्णप्राशनचा एक व्हिडिओ वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो नक्की बघावा. बऱ्याच मुलांना वारंवार श्वसनसंस्थेचे आजार होतात. ह्यामध्ये सर्दी, ताप किंवा बालदम्याचे प्रमाणही सध्या वाढत चालले आहे. अशा वेळेला पिंपळीचे दूध हा त्याच्यासाठी एक खूप चांगला उपाय आहे. पिंपळीचे दूध करताना लेंडी पिंपळी मिळते. ती लेंडी पिंपळी थोडीशी हाताने कुस्करून त्याच्यामध्ये 1 कप गाईचे दूध आणि 1 कप पाणी मिसळावे आणि ते उकळून 1 कप करावे. वाटल्यास त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि हे दूध मुलाला सकाळ संध्याकाळ रोज द्यावे. त्यामुळे श्वसनसंस्थेची प्रतिकारक्षमता सुधारते आणि मुलांचा हा त्रास कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुलांना नैसर्गिक औषधे द्या. अँटीबायोटिक्सचा वापर सध्या खूप जास्ती वाढला आहे. अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविके. जशी ही प्रतिजैविके शरीरातील हानिकारक बॅक्टेरियांवर हल्ला करतात, तसंच काही प्रमाणामध्ये शरीरामध्ये उपकारक ठरणाऱ्या बॅक्टेरियावरही हल्ला करतात आणि त्यामुळेच मुलांची प्रतिकारक्षमता कमी होते. ज्या वेळेला वारंवार हे अँटीबायोटिक्सचा वापर होतो त्यावेळेला इम्युन सिस्टीम डॅमेज होते आणि अँटीबायोटिक्स घेतले की तात्पुरते बरे वाटते, परंतु परत तोच आजार पुन्हा बळावतो. अशा वेळेला नैसर्गिक औषधांनी प्रतिकारक्षमता वाढवावी. लहान मुलांना बाळगुटी देण्याची प्रथा आहे. बाळगुटी ही मुलांची प्रतिकारक्षमता सुधारते, पण त्यासोबतच अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मुलांना काही त्रास होत असतील किंवा काही इन्फेक्शन झाले तर ते कमी करण्याचे कामही बाळगुटी छान करते. प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो हे आपण बघितले. परंतु जर वारंवार सर्दी, खोकला, ताप, बालदमा असे आजार होत असतील तर ह्या उपायांसोबतच तुम्ही जवळच्या वैद्याकडे जाऊन चिकित्सा करून घ्यावी. धन्यवाद.